आपली इच्छा सांगितली आहे आणि ती योग्य तुम्ही विचार करा. फक्त मी तुम्हाला सांगतोय बाबा, पण माझं मत आहे तिच्या विचारात तुम्ही सहमत व्हा. राजकारणाला शोभणारी जी इच्छा मी सांगितली हा म्हणतोय कीर्तिमाले. हा सेनापती धुरंधर मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटते. मुत्सद्देपणा आपला मसा वावरतोय आणि म्हणूनच धुरंधराने हा आपल्याला पाठवलं आहे. आज आपल्या निर्णया साथीनं राज्यावर आलेले आक्रमण आपण परतवून लावलं आणि म्हणून ही लाख जनता सर्वांना शांत झोपेल. राणाजी, हे सारं सर्वस्व तुमच्यामुळे आम्हाला प्राप्त नाही, मी हे का म्हणालो तुला कारण आहे. याच्या अगोदर काही शहर पाहिलं असेल तर त्या शहरात जो वितंडवाद झाला तो या भूपनगरी स्वयंवर पणविरहित होती. बाबा, हा पण नव्हे, मनपसंती नव्हे. बाबा, हे स्वयंवर जे मी मांडणार आहे ना, या स्वयंवरात मी युद्ध करणार आहे, शस्त्रयुद्ध करणार आहे आणि जो कोणी वीर मला हरवेल, मला पराभूत करेल त्याच्याशी मी विवाह करणार आहे. म्हणजे तो इथं संरक्षण करू शकेल नाही ते अजमावणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. सेनापती धुरंधर, आपण मुत्सद्या एक स्त्री असून सुद्धा स्वसामर्थ्यावरती तिच्या मनात महाकोर माण आहे आणि ते सारं सर्वस्व मी तिला ज्ञान दिलं आहे. सहज सेनापती जरी असलो असेल तरी आमची चाणाक्ष बुद्धी आहे. तुम्ही काय करेल याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून तिच्या विचारात आम्ही सहमत आहोत. तुम्ही विचार करा, आम्ही सांगितलं फक्त तुम्हाला, पण तुम्ही ठरवा योग्य की अयोग्य आहे. तुम्ही ठरवा. आमचा आपल्यावरती पूर्ण आत्मविश्वास आहे आणि आज बाळाने तो आत्मविश्वास दृढ केलाय. यांच्या बाबतीत तू केलेला आत्मविश्वास दृढ झाला काय? म्हणजे माझं स्वयंवर पद्धतीने लग्न होणार आहे. चला लवकर सुमुहूर्त काढेल. संपूर्ण राज्यात घोडातोड उभा करा. मला सुद्धा आमंत्रण नाही दिलं. आमच्याकडे थोडी जबाबदारी असते. आमंत्रण घेण्याची येतो व्यवस्था आम्ही. करा. योग्य वेळी आमचा आगमन होईल. आमच्या जीवनात तर मी त्यावेळी विचार केला. अनेक स्वप्न डोळ्यासमोर उभी केली होती, पण म्हणतात ते मात्र काही पूर्ण नाही. सर्व जर माणसाच्या इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर माणूस आणि परमेश्वर यातील फरकच जाणवला नसता. माणसाला उपमा परमेश्वराला देता आली असते आणि परमेश्वराला माणूसही म्हणता आला असता. लग्न झाल्यानंतर सर्व स्त्रिया डोळ्यासमोर उभी सुखाचा विचार करत असतात, पण मी विचार केला नाही का? विचार तर केव्हाच केला होता, पण इच्छा असते एक आणि वेळोवेळी घडतं ते मात्र वेगळंच घडतं. सर्वच इच्छाप्रमाणे घडू शकत नाही. बाबांनी माझ्या जीवनाचा ज्यावेळी विचार केला
की बाळ तुला लग्न करायचं आहे. काय म्हणून मी विचार केला. त्यावेळी अंडर स्वभाव होता. तारुण्याचे दिवस आमच्या जीवनात आले होते. पण बाबाने आमचं लग्न ठरवलं तर कुणाशी लग्न ठरवलं. ज्यांचं पहिलं लग्न झालं होतं त्यांची पत्नी निवडलेली होती. तिने एका मुलाला जन्म दिला होता आणि त्या मुलाचा संगोपन करण्यासाठी माझं लग्न झालं. ते कांचनपूरचे राजकर्ते विराट यांच्याशी लग्न द्वितीय संबंधाने लग्न झालं. एका मुलाचं संगोपन करण्याचे त्यावेळी भाग्याचे दिवस आमच्या जीवनात आले. एका मातेने मुलाला जन्म दिला म्हणून ती आई होऊ शकते, पण पालन करते तीच खरी आई असते. ज्या बाळाचं नाव शांती ठेवण्यात आलं तोच बाळ चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत होता. त्याच्या चेहऱ्याजवळ पाहिलं तर वाटत होतं तो स्वभावाने शांत, मन मिळवण्याचा स्वभाव. आई बाप त्यावेळी विचार करतात. ज्यावेळी मुलं जन्माला येतात मुलाच्या चेहऱ्याजवळ बारकाईने पाहतात की त्याचं नाव काय ठेवायचं याचा राजकर्ते विचार करतात. राजकर्ते धूर्त होते. त्याने नाव त्याचं शांती. चंद्राची शीतलता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्याच्याजवळ पाहून मनातील विचार बाजूला जात होते. तू माझ्या जीवनात दाखवलं असं वाटत होतं. मी नाही आई झाले तरी झाले, पण एका मुलाची मी आई आहे हे त्यावेळी मला वाटत होतं. पण काही वर्ष निघून गेली. ज्यांच्याशी आमचं लग्न झालं त्यांच्या पवित्र तेजापासून आम्ही एका राजाला जन्म दिला आणि त्याचं नाव सुमन ठेवण्यात आलं. शांती सुमन ही दोन मुलं. शांतीला मी जन्म दिला नसेल, पण पालन करणारी आई मी मात्र आहे. दोन्ही मुलांजवळ पाहिल्यानंतर मनातील विचार बाजूला का जाणार नाही. राम लक्ष्मणासारखी जोडी जणू काही त्या मुलाला आम्ही जन्म दिला असं वाटतं. हसत नाचत जाणारी माझी दोन्ही मुलं इथून बाहेर निघून गेली की मी एकसारखी अवतीभोवती पाहते. मुलांच्या चालण्याकडे एकसारखी मी त्यांच्या सुखाचा एकसारखी विचार करते. लबाडजवळ पाहिल्यानंतर विचार का बाजूला जाणार नाही. त्यांचा हसरा चेहरा पाहिल्यानंतर मनाचे विचार केव्हाच बाजूला जातात. पण हे लबाड हाती हात घेऊन खेळ खेळण्यासाठी केव्हाच निघून गेले. सुमंत थोडाफार हट्टी स्वभावच आहे, पण शांती मात्र वेळोवेळी त्याची चूक त्याच्या लक्षात आणून देतो आणि त्याच्या जीवनात एकसारखा बदल घडवून राहतो. आता त्याला मी वेळोवेळी सूचना केली. अरे खेळ खेळण्यासाठी तुम्ही निघून जात आहात, हाती हात घेऊन येत आता का? त्याचप्रमाणे हाती हात घेऊन येणार नाही का? एकसारखी बोलतच राहिले मुलांबद्दल, पण जर काही पत्रिका आली ती मुलांची ती मात्र पाहिजे. पत्रिकेचा भावार्थ नाही करणार. कारण हे लबाड आल्याशिवाय ही पत्रिका वाचणार तरी कोण? त्यांच्या मुखातील शब्द ऐकल्यानंतर मलाही समाधान वाटेल. काही त्यांचीच वाट पाहावी. यातच मर्यादित वावरायचं असतो. दादा कसं आहे? कसं आहे? वय हेच आहे. जे काही करायचंय ते याच वयात. याच वयात पण वायात जाऊ नये. दादा बरं थांब. बोलता बोलता आपण आईकडे आलो. आईचा आशीर्वाद समजा आईनं ऐकलं आपली काही धडकत नाही. आपली म्हणू नको माझी काही, कारण मला माहिती आहे तू आज काय करणार आहेस. काय ते? काय ते? प्रथम नमस्कार. अरे आई, हा शांती तुझ्या पवित्र पूज चरणी नतमस्तक होतो आहे. आई तुझाच सुमन. अगं ज्या चरणात सारं ब्रह्मांड समावलंय त्या चरणाचे दुर्गण स्वतःच्या मस्तकी चर्चित करावे आणि स्वतःचं जीवन पवित्र बनवावं. आज या शांती सुमनाचं नित्याचं कर्तव्य आणि त्याच चरणाची चरण
ते कर्तव्य. आपल्या मुखातून येणारे अमृताचे शब्द तर ऐकले ना आणि त्या शब्दाची जर काही कुंपण केली असेल तर मन चांगल्यासारखंच वाटतं. आई प्रत्येकाच्या जीवनात सुखद क्षण आई हा परमेश्वराने निर्माण केलेला आहे. तो सर्वांच्या जीवनात समाधान करणं प्राप्त होतो असं मुळीच नसतं. पण आमचं परमभाग्य होय त्या परमेश्वरानं हे भाग्य आम्हाला प्राप्त करून दिलं. मंगलमय आशीर्वाद देऊन या तुमच्या बाळात मनाचं समाधान करावं हे आमचं समाधान आहे. आई तुझा आशीर्वाद असावा की नाही सारखं दैवत या जगतात नाही. आ म्हणजे आदी आणि ही म्हणजे ईश्वर. ज्या ईश्वराची आधी सेवा करावी ती माझी आई, ती माझी आई. देवतुल्य आई माझी, देवतुल्य आई, देवतुल्य आई त्या राजाचं वैभव जणू काही तुम्हीच आहात रे. आई आईच्या जीवनात मुलं हे आईचं वैभवच असतात. आणि ते वैभव कुणी निर्माण केलं असेल तर त्या विधात्यानं. कारण आई होण्याची सुवर्ण संधी प्रत्येकाच्या जीवनात प्राप्त होते असं नाही. पण बा हे भाग्याचे दिवस प्रत्येक माणसाच्या जीवनात यायला सुद्धा जणू काही पूर्वजांचा आशीर्वाद हवा ना. हो. आणि त्याचमुळे ही रत्न तडफड या राज्यात निर्माण झाली. रत्न नाहीतर काय ही अशी रत्न हे आहे. दादा हे काहीतरी सांगू नको. हे रत्न आई,